हॅलो नमस्ते. आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण रेशो प्रोपोर्शन हा अरिथमेटिकचा टॉपिकचं बेसिक कॉन्सेप्ट पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन. Actually ratio is a mathematical term to compare the two quantities which are expressed in same unit. Actually ratio proportion हा जो पार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. जस्ट कंपॅरिझन करायसाठी सॅलरीचं कंपॅरिझन, एजेसचं कंपॅरिझन ह्याच्यासाठी रेशो ॲक्च्युली खूप इम्पॉर्टंट आहे. रिअल लाईफमध्ये कमर्शियल लाईफमध्ये कंपॅरिझन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे रेशो प्रोपोर्शन हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्यानं हा रेशो प्रोपोर्शन तुमचा जर रेशो प्रोपोर्शन पार्ट जर चांगला असेल तर तुम्हाला पुढच्या टॉपिकला पण खूप फायदा होईल. त्यानंतर पुढचा नेक्स्ट पार्ट की रेशो प्रोपोर्शन ॲक्च्युली ए एस टू बी रेशो. आता कंपॅरिझन करताना ए आणि बी हे दोन व्हेरिएबल आहेत, तर ते लिहिण्याची पद्धत कशी आहे, हाऊ टू राईट ए एस टू बी. द रेशो ऑफ ए टू बी इज रिटन ॲज ए एस टू बी. जस्ट राईट टू डॉट्स. ओके. याचं मिनिंग असंही आपल्याला सांगता येईल की ए अपॉन बी मीन्स ए एस टू बी. मराठीमध्ये ए एस टू बी फॉर एक्झाम्पल 2:3 म्हणजेच 2:3, किंवा याचं मिनिंग असंही सांगता येईल आपण 2/3 हे असं रेशो प्रोपोर्शन लिहिलं जाईल. त्याच्यानंतर रेशो प्रोपोर्शनमध्ये जो व्हेरिएबल्सची जे ऑर्डर आहे, दी ऑर्डर ऑफ टर्म्स इन अ रेशो इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. 4:5 रेशो ॲक्च्युली डिफरंट फ्रॉम 5:4. हे जर तुम्ही चेंज केलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे ऑर्डर हे खूप इम्पॉर्टंट आहे रेशो प्रोपोर्शनमध्ये. त्यानंतर नेक्स्ट पार्ट, मी आता बोलवलं तसं की रेशो प्रोपोर्शनचं ॲप्लिकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रॉब्लेम ऑन एजेस ह्या टॉपिकचं कोणतेही क्वेश्चन तुम्हाला खूप फास्ट सॉल्व्ह करता येतील रेशोच्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर. त्याच्यानंतर पार्टनरशिप टॉपिक टोटली डिपेंड ऑन रेशो प्रोपोर्शन. त्यानंतर मिक्सचरचे क्वेश्चन. मोस्ट इम्पॉर्टंट डेटा इंटरप्रिटेशन. इन डेटा इंटरप्रिटेशन डेफिनेटली 1 or 2 क्वेश्चन फ्रॉम रेशो अँड प्रोपोर्शन. तर रेशो आणि प्रोपोर्शनचं क्वेश्चन तुम्हाला 100% दिसणार डेटा इंटरप्रिटेशन टॉपिकमध्ये पण. सो लेट अस स्टार्ट. आता रेशो आणि प्रोपोर्शनमध्ये खूप असे रूल आहेत बेसिक, पण ॲक्च्युली रूल वगैरे तसे एवढं करायची गरज नाही. आपण एक बेसिक अप्रोच तुम्हाला बोलणार आहे आणि काही आज क्वेश्चन पण घेऊया. हा जो आपला पहिला व्हिडिओ असणार आहे तो पार्ट 1 असणार आहे. पार्ट 2 मध्ये पण आपण आणखी पेंडिंग राहिलेला पार्ट प्रोपोर्शनचा पार्ट आणि काही ट्रिकी क्वेश्चन पाहूया. ह्या व्हिडिओमध्ये बेसिक गोष्टी जस्ट बघूया आपण रेशो प्रोपोर्शनचं. ठीक आहे. काही ऑब्झर्वेशन. आता मी जॉईंट रेशो म्हणजे आता ए एस टू बी रेशो 1:2 दिलंय कंपॅरिझन आणि बी सी रेशो 2:3 दिलाय. तर मग हे जॉईंट करायचं, मला एकत्र मर्ज करायचंय. तर ए बी सी रेशो काय येणार? तर आता खूप सिम्पल आहे. तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं की बीचा पार्ट 2च आहे, इथं पण बीचा पार्ट 2च आहे, म्हणजे ए बी सी रेशो तुम्हाला एकत्र बोलता येईल डायरेक्ट. ए एस टू बी एस टू सी रेशो 1:2 2:3. इथं काहीच प्रॉब्लेम नाही, कारण बीचा पार्ट इथं पण 2च आहे, इथं पण 2च आहे. आता दुसरं जे क्वेश्चन मी बोर्डवर कॉपी केलंय बेसिक क्लॅरिटीसाठी, खूप बेसिक क्लॅरिटीसाठी हे क्वेश्चन आहे की ए बी रेशो 1:2, बी सी रेशो 3:4. तर ए बी सी रेशो काय येणार? ॲक्च्युली हे जॉईंट रेशो करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. कारण हे जर तुम्ही व्यवस्थित केला तरच तुम्हाला पुढचे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील क्विकली. तर ए बी रेशो 1:2, बी सी रेशो 3:4. तर ए बी सी रेशो काय येणार? फर्स्ट ऑफ ऑल बी पार्ट हिअर इज 3 अँड इन फर्स्ट रेशो सेकंड पार्ट म्हणजे ए बी रेशोचा सेकंड पार्ट जो 2 आहे आणि दुसऱ्या रेशोमध्ये बीचा पार्ट 3 आहे. मग हे दोन्ही पार्ट आपल्याला सेम करायला पाहिजे, तरच आपल्याला कंपॅरिझन करणं सोपं जाईल. जस्ट मल्टिप्लाय बाय 3 हिअर, जस्ट मल्टिप्लाय बाय 2. नाव ए बी रेशो बिकम, बघा ए बी रेशो तुम्हाला मिळणार 3:6 आणि बी सी रेशो काय मिळेल तुम्हाला 6:8. नाव आता बीचा पार्ट दोन्ही पण सेम आहे. नाव बी पार्ट इज सेम इन बोथ रेशो, सो वी कॅन इझिली मर्ज दिस टू रेशो. A:2 B:2 C is equal to 3:6 6:8. Actually this is one method, basic method. हे पहिली मेथड आहे, मेथड 1. जस्ट बीचा पार्ट तुम्ही सेम केला आणि मर्ज केलं. ॲक्च्युली दुसरी मेथड एक मी बोलणार आहे, स्मार्ट टेक्निक.
ते ॲक्च्युली खूप सिम्पल आहे. ए बी रेशो तुम्हाला दिलेला आहे 1:2 अँड बी सी रेशो हा दिलेला आहे 3:4. तर हे मर्ज कसं करायचं, जस्ट स्ट्रेट मल्टिप्लाय वी गेट ए अँड सी पार्ट डायरेक्टली. स्ट्रेट मल्टिप्लाय जस्ट स्ट्रेट मल्टिप्लाय 3 1 जा 3 2 4 जा 8 म्हणजे 2 आणि 4चं मल्टिप्लिकेशन 8 आणि जस्ट क्रॉस मल्टिप्लाय 2 3 जा 6 बेत्रिक 6. असं तुम्हाला हे दुसऱ्या मेथडने करता येईल. ॲक्च्युली हे फर्स्ट बेसिक मेथड आहे. दिस इज सेकंड मेथड 2. मला असं वाटतं सेकंड मेथड यूज करून तुम्हाला हा जॉईंट करता येईल रेशो. लगेच हे दोन्ही रेशो एकत्र मर्ज करता येतील क्विकली. ए बी सी रेशो 3:6:8. खूप सिम्पल प्रोसिजर आहे. स्ट्रेट मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लाय. ओके, आता आपण ॲक्च्युली डायरेक्ट क्वेश्चन पाहूया. फर्स्ट क्वेश्चन घेण्यापूर्वी आणखी एकदा जरा थोडंसं पुन्हा एकदा प्रॅक्टिस करूया. हा रेशो जॉईन कसं करायचं, आणखी एक थोडीशी व्हरायटी आपण पाहूया इथं, की बऱ्याच वेळा क्वेश्चन सॉल्व्ह करताना असं कंपॅरिझन दिलं असतं की एचा पार्ट डबल करा, बीचा पार्ट 3 पट करा, सीचा पार्ट 4 पट करा आणि सगळे पार्ट हे इक्वल आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक वर्ड प्रॉब्लेम पण असं विचारलं जाऊ शकतं, म्हणजे थेरटिकल एक्झाम्पल, की एची सॅलरी डबल, बीची सॅलरी 3 पट आणि सीच्या सॅलरीच्या 4 पट, हे सर्व काही इक्वल आहे, तर त्यांचा रेशो काय सॅलरीचा. मग त्यावेळेस ॲक्च्युली हे तुम्हाला रेशो क्विकली कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. तर आता आपण पहिला बेसिक ट्रॅडिशनल मेथडनी बघूया कसं करायचं हे. ट्वाईस ऑफ ए इज इक्वल टू थ्राईस ऑफ बी. ओके, मग तुम्ही असं बोलू शकाल की ए आणि बीचा जो रेशो आहे तो आहे 3:2. म्हणजे थोडक्यात काय, ए बी रेशो इज गिवन 3:2. सिमिलरली बी सी रेशो, वी कॅन ऑल्सो कॅल्क्युलेट बी सी रेशो एक्झॅक्ट सिमिलर. थ्राईस ऑफ बी इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ सी. सो बी अपॉन सी इज इक्वल टू 4/3. म्हणजेच बी सी रेशो काय येणार 4:3. आणि नंतर हे तुम्हाला फक्त मर्ज करायचं आहे. आता थोडंसं एक ऑब्झर्वेशन आहे की ए बी रेशोला जर तुम्ही 2नी मल्टिप्लाय केला तर ॲक्च्युली बीचा पार्ट तुम्हाला सेम मिळून जाईल 6:4 अँड बी सी रेशो 4:3. मग तुम्हाला ए बी सी रेशो डायरेक्ट मर्ज करता येईल A:B:C 6:4:3. ओके, हे एक मेथड आहे ॲक्च्युली, हे बेसिक मेथड. पण तुम्ही डायरेक्ट पण 6:4:3 बोलू शकता. ॲक्च्युली बेसिक झालं. मी तुम्हाला डायरेक्ट कसं बोलायचं हे पण बोलतो. डायरेक्ट कसं करता येईल आपल्याला. डायरेक्ट करायसाठी खूप सिम्पल प्रोसिजर आहे. तुम्हाला हे असं एकत्र मर्ज वगैरे करायची, म्हणजे ए बी रेशो सेपरेट करा, नंतर बी सी, नंतर ए सी, हे असं एवढं करायची गरज नाही. तर हे कसं डायरेक्ट मर्ज करायचं हे आपण बोलूया फास्ट. खूप सिम्पल प्रोसिजर आहे. जो रेशो तुम्हाला जो गिव्हन आहे स्टार्टिंगला तो जस्ट ट्वाईस ऑफ ए इज इक्वल टू थ्राईस ऑफ बी इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ सी. मग तुम्हाला ABC रेशो फाइंड आउट करायचा आहे. ABC रेशो फाइंड आउट करायचं आहे. तर काय करायचं, एचा रेशोचा पार्ट सांगताना एला हाईड करायचं, बी आणि सीच्या कोएफिशियंटनी मल्टिप्लाय करायचं. किती येतं बी आणि सीचं कोएफिशियंट 12. हे झाला बीचा पार्ट. ओके, जस्ट 1 मिनिट. ABC हा रेशो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे A:B:C. सिंपल ऑब्झर्वेशन. बेसिक मॅन्युअली तुम्ही जर करायला गेला ए बी रेशो बी सी रेशो आणि नंतर मर्ज करायला गेला, त्यापेक्षा दुसरी एक मेथड आहे सिंपल, की ए बी रेशो सांगताना एचा रेशोचा पार्ट सांगताना एच्या कोएफिशियंटला हाईड करायचं, बी आणि सीच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन फक्त करायचं. ते येतं कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन 12. त्यानंतर बीचा रेशोचा पार्ट सांगताना बीला हाईड करायचं. बीला हाईड केलं तर तुम्हाला दिसतं काय ए आणि सी. मग ए आणि सीच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन केलं तर येतं 8. सिमिलर प्रोसिजर फॉर सी रेशो. सीचा रेशोचा पार्ट सांगताना सीला हाईड करा, सीच्या कोएफिशियंटला हाईड करा. मग दिसतं तुम्हाला काय ए आणि बी त्याचा कोएफिशियंटनी मल्टिप्लाय करायचं. 2 × 3 6. खूप सिंपल प्रोसिजर आहे. मग याला फक्त सिम्प्लिफाय करा 6:4:3. असं तुम्हाला आन्सर डायरेक्ट मिळून जाईल. ठीक आहे, खूप सिंपल प्रोसिजर आहे. आणखी एक क्वेश्चन आपण बघूया जस्ट प्रॅक्टिससाठी. ABC रेशो मला फाइंड आउट करायचं आहे. खूप बेसिक ऑब्झर्वेशन आहे. थ्राईस ऑफ ए इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ बी इज इक्वल टू ट्वाईस ऑफ ए. मग तुम्हाला ABC रेशो काढताना एचा पार्ट सांगताना बी आणि सीच्या एचा पार्ट सांगताना बी आणि सीच्या कोएफिशियंटला फक्त मल्टिप्लाय करायचं आहे. 8 येतं मल्टिप्लिकेशन 4 2 जा. बीच्या रेशोचा पार्ट सांगताना फक्त ए आणि
सीच्या रेशोच्या कोएफिशियंटनी मल्टिप्लाय करायचंय, ए आणि सीच्या व्हेरिएबलच्या कोएफिशियंटनी मल्टिप्लाय करायचंय 6 आणि इथं काय येतं मल्टिप्लिकेशन 12 म्हणजे एबीसी रेशो तुम्हाला मिळून जाईल 4:3 3:2 2 4 जा 2 3 जा अँड 2 6 जा. ओके 4 3 6. तुम्ही बेसिकली पण करू शकता ए बी रेशो बी सी रेशो पुन्हा मर्ज करू शकता किंवा मग तुम्हाला डायरेक्ट असं करता येईल. आता आपण क्वेश्चन पाहूया डायरेक्ट. हा एक सिंपल क्वेश्चन आहे. बेसिक ए बी रेशो इज गिवन 2:3, बी सी रेशो 4:5, देन फाइंड आउट द ए बी सी रेशो. व्हेरी सिंपल. आपण फक्त बेसिक कॉन्सेप्ट बिल्डअप करायसाठी, बेसिक कॉन्सेप्ट फक्त तुमची इम्प्रूव्ह करायसाठी बेसिक फक्त क्वेश्चन घेतोय. दुसऱ्या पार्टमध्ये आपण ॲक्च्युली स्टँडर्ड क्वेश्चन पाहूया. ए बी रेशो जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे 2:3 आणि बी सी रेशो जो दिलेला आहे तो आहे 4:5. आता सांगितल्याप्रमाणे आपण दुसरी मेथड यूज करूया डायरेक्ट. ए बी सी रेशो फाइंड आउट करायसाठी काय करायचंय, आताच बोललो आपण की स्ट्रेट मल्टिप्लाय करायचंय 8 आणि इकडे स्ट्रेट मल्टिप्लाय केलं तर काय येणार 15 आणि जस्ट हिअर क्रॉस मल्टिप्लाय 12. हे काय सिम्प्लिफाय होते का, नाही होत सिम्प्लिफाय, म्हणजेच फायनल आन्सर येणार 8:12:15. खूप सिंपल आहे. स्ट्रेट मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लाय. त्यानंतर नेक्स्ट आता हे झालं 3 व्हेरिएबलचं. आता 4 व्हेरिएबलचं करताना काय करायला पाहिजे, आता 4 व्हेरिएबलचं करताना आता इथं बी चा पार्ट जर सेम असेल, आता या क्वेश्चन मध्ये बी चा पार्ट सेमच आहे, सी चा पण पार्ट सेमच आहे, त्यामुळे एबीसीडी रेशो काय तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 1:2 2:3 3:4. हे खूप बेसिक झालं, बेसिक अंडरस्टँडिंगसाठी एक सिंपल. ठीक आहे. पण बऱ्याच वेळा क्वेश्चन मध्ये बी चा पार्ट सी चा पार्ट असा सेम देणार नाही, ते तुम्हाला सेम करायला पाहिजे. किंवा आपण दुसरी मेथड एक शेअर करूया की सेम करत बसलं तर खूप वाढत जाते, की डायरेक्ट कसं करायचं. याच्या 2 मेथड आहेत ऍक्च्युली, दोन्ही पण मेथड मी बोलतो तुम्हाला. मला कुठली मेथड आवडते ते तुम्ही फॉलो करू शकता. की जसं की 3 व्हेरिएबलच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं शॉर्टकट की स्ट्रेट मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लाय स्ट्रेट मल्टिप्लाय. मग ह्याच्यासाठी पण सेम प्रोसिजर आहे, फक्त जरा थोडीशी डिफरंट आहे, ते बोलतो मी फास्ट. की तो जो गिव्हन रेशो आहे तो जस्ट कॉपी करा, ए बी रेशो बी सी रेशो अँड सी डी रेशो. तर इथे काय करायचंय तुम्हाला, सेम स्ट्रेट मल्टिप्लाय करायचंय, सेम तुम्हाला स्ट्रेट मल्टिप्लाय करायचंय. तुम्ही जर स्ट्रेट मल्टिप्लाय केला तर तुम्हाला ए बी रेशो मिळणार, ए आणि डी चा रेशो मिळणार. इथं मी जस्ट कॉपी करतो A:2 B:2 C:2 D. तर तुम्हाला ए चा पार्ट डायरेक्ट मिळणार स्ट्रेट मल्टिप्लाय 1 × 3 × 5 15. ओके. आणि डी चा पण पार्ट तुम्हाला डायरेक्ट मिळेल, जस्ट स्ट्रेट मल्टिप्लाय करायचं 2 × 4 × 6 हाऊ मच 48. ओके 8 6 जा 48. हा, आता राहिला प्रश्न बी आणि सी चा पार्ट कसा आणायचा. आता बी चा पार्ट कसा आणायचा, सी चा पार्ट कसा आणायचा, तर त्याच्यासाठी एक सिंपल प्रोसिजर आहे. तर तुम्ही काय करायचं, प्रत्येक रेशो मधला एकच पार्ट पिकअप करायचंय, बी बी सी आणि इथे करायचंय बी सी सी. आता B2 B3 अँड C5 जस्ट मल्टिप्लाय करायचंय 6 2 3 जा 6 6 5 जा 30 बेत्रिक 6 6 म्हणजे 30. आणि इकडे पण सेम प्रोसिजर बी सी. आता प्रत्येक रेशो मधला एक पार्ट उचलायचंय, बी फर्स्ट बी सी आणि परत सी, म्हणजे काय येणार आन्सर बी सी सी 2 × 4 × 5 8 5 40 झालं. 15 30 40 48. आता याला काय कशाने भाग जात नाही, त्यामुळे फायनल आन्सर हेच 15 30 40 48. ही एक मेथड आहे. किंवा दुसरी एक मेथड आहे, दुसरी पण मेथड बरेच लोकांना खूप आवडते. दुसरी मेथड पण बोलतो मी, पण मला असं वाटतं फर्स्ट मेथड पण खूप भारी आहे. स्ट्रेट मल्टिप्लाय करा, ए आणि डी चा रेशोचा पार्ट मिळून जाईल, बी काढासाठी बीबीसी, सी काढासाठी बीसीसी. आता दुसरी जी मेथड आहे ऍक्च्युली दिस इज फर्स्ट वन मेथड. सेकंड मेथड बरेच लोकांना सेकंड मेथड आवडती, तर ते लोकांसाठी मी दुसरी मेथड पण शेअर करतो की ABCD जस्ट रेशो तुम्हाला फाइंड आउट करायचे. कारण तुम्हाला 3 रेशो दिलेत, AB रेशो दिलाय, BC रेशो दिलाय, CD रेशो दिलाय आणि तो मर्ज करायचा आहे. तर तुम्ही काय करायचंय, फक्त जस्ट जो रेशो दिलाय तो पहिला कॉपी करायचा आहे 1:2 AB रेशो and BC ratio is given 3:4 and CD ratio is given 5:6. जो दिलेला रेशो आहे तो पहिला जस्ट कॉपी केला मी. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला काय करायचंय, ओके नेक्स्ट स्टेपला काय करायचंय ते बोलतो मी. फर्स्ट AB रेशो BC रेशो आणि CD रेशो जो गिव्हन आहे तो मी जस्ट कॉपी केला. आता पुढच्या स्टेपला काय करायचंय, हे जस्ट कॉलम आहेत ओके ABCD. आता जे ब्लँक प्लेसेस आहेत तिथे फक्त शिफ्ट होणार, 2 इकडे शिफ्ट होणार, 4 पण इकडे शिफ्ट होणार, 5 इकडे शिफ्ट होणार,
आणि 3 इकडे शिफ्ट होणार. फक्त हे शिफ्टिंग करायचंय. शिफ्टिंग मेथड, वी कॅन से शिफ्टिंग मेथड. ओके, फर्स्ट गिवन रेशो ए बी, बी सी अँड सी डी, अदर नंबर फक्त शिफ्ट केले. 2 शिफ्ट होणार, 4 तिकडे शिफ्ट होणार, 3 इकडे शिफ्ट होईल, 5 इकडे शिफ्ट होईल. आता जस्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन करायचंय. 3 × 5 15, 2 × 3 × 5 30, 6 5 जा 30. Now next 2 × 4 8, 8 × 5 40, and last 2 × 4 × 6 48. Out of these two method we can use any method. मला असं वाटतं मॅक्झिमम लोकांना ही सेकंड मेथड पण खूप आवडते की शिफ्टिंग मेथड. फर्स्ट ए बी रेशो, बी सी रेशो, सी डी रेशो इज गिवन. जस्ट बी व्हेरिएबल, सी व्हेरिएबल फक्त शिफ्ट केले इकडं तिकडं. ओके, आउट ऑफ दिस टू मेथड वी कॅन यूज एनी मेथड अँड क्विकली मर्ज दिस रेशो. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. ॲक्च्युली नेक्स्ट क्वेश्चन मी असंच घेतलेलं आहे. ए बी रेशो 2:3, BC ratio 4:1 and CD ratio 2:5. We have to find out the ABCD ratio. Very simple. Okay, मी दुसरी मेथड यूज करतो, क्विकली फास्ट होऊन जाईल. ABCD. फर्स्ट ऑफ ऑल मी गिवन रेशो कॉपी करतो, 2:3, जस्ट गिवन रेशो. BC रेशो 4:1 and CD रेशो इज ऑल्सो गिवन 2:5. आता मी फक्त शिफ्ट करतो. 3 इकडे शिफ्ट होणार, शिफ्ट झालेलं मी राऊंड करतोय अंडरस्टँडिंगसाठी. 1 पण इकडे शिफ्ट होईल, 2 इकडे शिफ्ट होईल आणि 4 इकडे शिफ्ट होईल. आता जस्ट मल्टिप्लाय करायचं कॉलमचं, जस्ट मल्टिप्लाय ऑल कॉलम्स. 2 × 4 × 8, 2 × 4 8, 8 × 2 16. नेक्स्ट 3 × 4 12, 12 2 जा 24. नेक्स्ट 3 × 1 6, 3 2 जा 6, 3 5 जा 15. म्हणजे फायनल आन्सर तुम्हाला मिळून जाईल 16:2, 24:2, 6:15. बघा, तुम्ही दुसरी मेथड, तुम्हाला जर पहिली मेथड आवडली असेल तर तुम्ही पहिल्या मेथडनी पण कॅल्क्युलेट करू शकता. शेवटी आन्सर तेवढेच येणार, 16 24 6 आणि 15. ABCD रेशो खूप सिम्पल आहे. AB रेशो गिवन, BC रेशो ऑल्सो गिवन आणि CD रेशो ऑल्सो गिवन. अदर नंबर फक्त शिफ्ट केले. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन. ॲक्च्युली थर्ड क्वेश्चन पण असंच आहे. ए बी रेशो जरा थोडंसं विचित्र दिलेलं आहे, आपण सिम्प्लिफाय करूया. A:B रेशो आता 9 आणि 3 डिनॉमिनेटरला आहे, जस्ट मल्टिप्लाय बाय 9. ह्या रेशोला जर 9 नी मल्टिप्लाय केलं तर रेशो येणार आहे 2:3, 3 3 जा 9. आता BC रेशोला पण डिनॉमिनेटरला 7 आणि 14 आहे, मग तुम्ही 14 नी मल्टिप्लाय करा ना. 14 नी मल्टिप्लाय केला, 2/7 ला जर 14 नी मल्टिप्लाय केला तर किती येणार आहे, 2 7 2 जा म्हणजे किती येणार ते 4. आणि इकडे 14 14 कॅन्सल होत होते, 4:5. आता त्यांनी DC रेशो दिलाय, पण ऍक्च्युली आपल्याला सायकल खूप इम्पॉर्टंट आहे. A to B, B to C आणि C to D, त्यामुळे आपण तो कन्वर्ट केला. ओके, 7/10 आपण दुसऱ्यांदा लिहूया. पहिला लिहूया 3:5 आणि जस्ट मल्टिप्लाय बाय 10. 10 5 2 जा 10, सो 6:7. आता काही सिम्पल आहे. नाव आवर टास्क बिकम व्हेरी इझी. ओके, AB रेशो, BC रेशो, CD रेशो, म्हणजे तिन्ही पण रेशो मिळाले. तर आता फक्त आपल्याला मर्ज करायचं आहे. खूप सिम्पल प्रोसिजर आहे. आपण दुसरीच मेथड यूज करूया. A:B:C:D, जस्ट कॉपी करायचं. 2:3, BC रेशो 4:5 आणि CD रेशो 6:7. आता फक्त शिफ्टिंग करायला पाहिजे. 3 इकडे शिफ्ट होईल, 5 इकडे शिफ्ट होईल, 4 इकडे शिफ्ट होईल, 6 इकडे 2दा शिफ्ट होईल. हा, याच्यामध्ये जर कॉमन काही दिसलं तर तुम्ही कॅन्सल करू शकता. ठीक आहे, कॉमन दिसलं तर कॅन्सल करू शकते. मला वाटतं 3 सगळीकडे अवेलेबल आहे, जस्ट कॅन्सल आउट. 3 2 जा 6. आता मला वाटतं काही कॉमन नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे आता मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. 2 4 जा 8, 8 2 जा 16, 4 6 जा 24, 5 6 जा 30 and 5 7 जा 35. सो फायनल आन्सर विल बी 16, 24:2, 30:2, 35. खूप सिम्पल प्रोसिजर आहे. व्हिडिओ पुन्हा रिपीट करून तुम्ही पाहू शकता. ABCD रेशो फक्त मी ॲक्च्युली याच्या आधी 2-3 क्वेश्चन घेतले, त्यामुळे हे क्वेश्चन जरा थोडंसं क्विकली बोललं. खूप सिम्पल आहे. ABCD रेशो फक्त शिफ्ट केला. हा, कॉमन दिसलं तर तुम्ही कॅन्सल करायचे, म्हणजे तुमचा आन्सर फास्ट येऊन जाईल. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण डायरेक्ट जरा थोडेसे वर्ड प्रॉब्लेम बघूया. आणखी एक क्वेश्चन आहे बेसिक. AB रेशो, BC रेशो, CD रेशो, पण तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे AD. जस्ट सिम्पल ऑब्झर्वेशन. मी स्टार्टिंगला इंट्रोडक्शनच्या वेळी बोललो की AB रेशो वी कॅन राईट ऑल्सो A/B, लाईक दॅट ऑल्सो. ओके, BC रेशो B/C, CD रेशो C/D. If we multiply all this ratio, B get cancelled, C get cancelled, we get answer directly A/D, means A:D. 8/15 into 5/8 into 4/5. Just multiply it.
we get final answer A upon D means A:D ratio. In question they ask A upon D, A:D ratio. Just 8 get cancel, 5 get cancel. So 4 by 15. We left only 4 by 15. 4 by 15. So final answer will be 4:15. Okay, very simple. Now next question, fifth one question. Now onward we start basic arithmetic question from this observation. Okay. आता रेशो प्रोपोर्शन मध्ये तसे भरपूर रूल आहेत, डुप्लिकेट रेशो, ट्रिप्लिकेट रेशो, इनव्हर्स रेशो, पण ऍक्च्युली क्वेश्चन सॉल्व्ह करतानाच आपण ते डिस्कस करूया. ऍक्च्युली रूल तसे लक्षात ठेवायची काही गरज नाही, आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतानाच बेसिक कॉन्सेप्ट एकदम क्लिअर करूया की हा एक बेसिक क्वेश्चन आहे की ए बी त्यांनी बोलले की 2 numbers आर इन द रेशो ऑफ 5:8 मीन्स ए अँड बी दीज आर 2 numbers and their ratio according to question 5:8 and their difference is given 24. What are the numbers? म्हणजे कोणते नंबर आहेत की त्यांचा डिफरन्स 24 यायला पाहिजे आणि रेशो त्यांचा आहे 5:8 म्हणजे 5:60 हा दोन्ही नंबरचा रेशो आहे, गुणोत्तर आहे आणि त्या दोघांचा नंबरचा फरक आहे 24. तर ते कोणते नंबर आहेत? खूप सिंपल आहे. पहिला नंबर 5 पार्ट आहे, दुसरा नंबर 8 पार्ट आहे. फर्स्ट नंबर इज 5 पार्ट आणि सेकंड नंबर इज 8 पार्ट. तुम्ही जर पार्ट्स मध्ये बघितला तर डिफरन्स किती आहे? 3 पार्ट. नाव 3 पार्ट डिफरन्स रेशो मध्ये जर बघितलं तर, बट अकॉर्डिंग टू क्वेश्चन दोन्ही नंबरचा डिफरन्स आहे 24. तर मग एका पार्टची व्हॅल्यू किती येणार? खूप सिंपल आहे. हे बघा, रेशो मध्ये बघितलं तर 3 पार्ट पहिला नंबर, दुसरा पार्ट 5 पार्ट, पहिला नंबर 5 पार्ट आणि दुसरा नंबर 8 पार्ट. मग दोघांमध्ये फरक आहे 3 पार्ट, पण क्वेश्चन मध्ये फरक सांगलाय 24 म्हणजे 3 पार्टची व्हॅल्यू 24. तर एका पार्टची व्हॅल्यू किती असणार आहे? 3 8 24 8 असणार आहे. मग पहिला नंबर काय असणार आहे? 40 आणि दुसरा नंबर काय येणार आहे? 8 पार्ट म्हणजे 8 64. बघा तुम्ही डिफरन्स घेतला तर 24 येतो. त्यामुळे ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल ए नंबर 40 अँड बी नंबर 64. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 one question. A certain money is distributed among friends in the ratio of 5:1. Again exactly similar question, एक बेसिक ऍप्लिकेशन. 2 मित्रांना पैसे वाटले. आता आपण सेमच असं बोलूया की ए मित्र आणि बी ह्या दोघांना पैसे वाटले. ओके, मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की एकाला 1200 रुपये जास्त मिळाले. त्यांचा रेशो काय? ए आणि बी ला पैसे मिळालेचा अकॉर्डिंग टू क्वेश्चन दे मेन्शन द रेशो इज 5:11. म्हणजे बी ला 11 पार्ट मिळाले आणि ए ला 5 पार्ट मिळाले. तर किती पार्ट जास्त मिळाले? रेशो मध्ये 6 पार्ट जास्त मिळाले. बट अकॉर्डिंग टू क्वेश्चन 6 पार्टची व्हॅल्यू त्यांनी दिली, किती एक्स्ट्रा पैसे मिळाले? तर ते म्हणते की 1200 रुपये जास्त मिळाले. खूप सिंपल आहे. मग 6 पार्टची व्हॅल्यू जर 1200 असेल तर एका पार्टची व्हॅल्यू किती येणार आहे? एका पार्टची व्हॅल्यू येणार आहे 6 2 12 म्हणजे 200 रुपये. मग एक पार्ट 200 असेल तर एला किती पार्ट मिळणार आहेत? 5 म्हणजे एला पैसे मिळणार आहेत 1000. ओके, कारण एका पार्टची व्हॅल्यू 200 गुणिले 5 आणि बी ला किती पैसे मिळणार आहेत? 11 पार्ट, 11 गुणिले 2 2200 म्हणजे टोटल किती पैसा डिवाइड केला ए आणि बी ला? 3200. ऍक्च्युली एवढं पण करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता 5 पार्ट ए ला आणि बी ला 11 पार्ट म्हणजे किती पार्ट? टोटल पार्ट आहेत 16 पार्ट. 16 पार्टचा आन्सर तुम्ही बोलू शकता डायरेक्ट. एक पार्ट 200 आहे तर 16 पार्ट किती? तर ते येणार 3200. ओके, 3200 म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला 3200 असं मिळून जाईल डायरेक्ट. खूप सिंपल आहे. रेशो प्रोपोर्शनचं बेसिक ऍप्लिकेशन. ए पार्ट, बी पार्ट. ऍक्च्युली ऑर्डर खूप इम्पॉर्टंट आहे, A:B. इथं तर तुम्ही ऑर्डर चेंज केली तर परत गोंधळ होणार. त्यामुळे ए ला 5 पार्ट मिळणार, बी ला 11 पार्ट मिळणार. हे व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आणखी 1-2-3 क्वेश्चन बघूया बेसिक. हा, आता एक बेसिक ऍप्लिकेशन पुन्हा एकदा. ए बी त्यांनी बोलले की सम ऑफ 3 नंबर्स, एक 3 नंबर आहेत. सम ऑफ 3 नंबर इज 98. इफ द रेशियो ऑफ द फर्स्ट अँड सेकंड इज 2:3 अँड दॅट ऑफ सेकंड अँड थर्ड इज 5:8, देन फाइंड द सेकंड नंबर. And suppose these 3 numbers are A, B, C and their addition according to question 98 and AB ratio is given. First and second number 2:3 and second and third number ratio is given 5:8 and they ask second number means B number. We have to find out B number. Very simple. Just
बघा तिन्ही नंबरची बेरीज 98, पहिल्या दोन नंबरचा रेशो 2:3, दुसऱ्या दोन नंबरचा रेशो 5:8. खूप सिंपल आहे. आता तुम्हाला आत्ताच आपण जसं एक ऍप्लिकेशन बघितलेलं की दोन रेशो आहेत ते मर्ज कसे करायचे, जॉईन कसे करायचे, खूप सिंपल आहे ते. फक्त जसं ऍप्लिकेशन आहे आता शिकलेलं कॉन्सेप्टचं की पहिल्यांदा आपल्याला तिन्ही नंबरचा रेशो एकत्र काढायला पाहिजे. तर रेशो काढायसाठी आता शिकलं आपण स्ट्रेट मल्टिप्लाय म्हणजे ए आणि सी नंबरचा रेशो डायरेक्ट तुम्हाला मिळणार. 5 2 जा 10 and 3 8 जा 24. मग मधला नंबर कसा आणायचा तर क्रॉस मल्टिप्लाय 15. म्हणजे पहिला नंबर 10 पार्ट असेल तर दुसरा नंबर 15 पार्ट आहे आणि तिसरा नंबर जे आहे ते 24 पार्ट आहे. म्हणजे पहिला नंबर 10 पार्ट आहे, दुसरं 15 आणि तिसरं 24 पार्ट आहे. तर तिन्ही नंबरची बेरीज पार्ट मध्ये बोलायला गेलं तर किती होते 10 15 25 24 49 पार्ट होते. बट अकॉर्डिंग टू क्वेश्चन 49 पार्ट इज इक्वल टू 98. 49 part is equal to 98, so 1 part is equal to 2. Now 1 part is 2, so second number is 15 part, so 15 part answer will be 15 part is equal to 30 answer is correct. Very simple. बघा तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा पुन्हा रिपीट करून एकदा ट्राय करू शकता. ठीक आहे, खूप सिंपल आहे. एबीसी रेशो, पहिला नंबर ए, दुसरा नंबर बी, तिसरा नंबर सी, तिघांचा रेशो एकत्र केला आणि नंतर सॉल्व्ह केलं. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड लास्ट क्वेश्चन. हा एक थोडासा बेसिक क्वेश्चन आहे, याच्यामध्ये पर्सेंटेज पण त्यांनी इन्क्लूड केले पण खूप बेसिक आहे. आता त्यांनी सांगितलं की पहिला आपण क्वेश्चन रीड करूया. सीट फॉर मॅथमॅटिक्स, फिजिक्स, बायोलॉजी इन ए स्कूल इन द रेशो ऑफ 5:7:8. There is a proposal to increase the seat by 40%, 50%, 75% respectively. What will be the ratio of the increased seat? Increase झाल्यानंतर रेशो काय असणार असं विचारलेलं आहे. खूप सिंपल आहे. मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि बायोलॉजी यांचा रेशो दिलाय अकॉर्डिंग टू क्वेश्चन 5:7:8. आता मला असं वाटतं पहिल्यामध्ये 40% इन्क्रीमेंट करायचे, दुसऱ्यामध्ये 50% इन्क्रीमेंट आहे, तिसऱ्यामध्ये 75% इन्क्रीमेंट आहे अकॉर्डिंग टू क्वेश्चन. मग आता 5चं 40% किंवा 7चं 50% काढायला खूप त्रास होईल, तर तुम्ही 100 नी मल्टिप्लाय करा म्हणजे सोपं जाईल. जस्ट मल्टिप्लाय बाय एनी नंबर, नो प्रॉब्लेम. 500, 700, 800. समजा फिजिक्स मध्ये 700 पोरं आहेत, बायोलॉजीमध्ये 800 पोरं आहेत. ठीक आहे, आणि फिजिक्स घेतलेली लोक 700, मॅथ्स घेतलेली लोक 500 आहेत. आणि आता क्वेश्चन नुसार 40% इन्क्रीमेंट आहे, 10% किती असणार आहे 50, म्हणजे 40% किती असणार आहे 200, 200 इन्क्रीमेंट. व्हेरी सिम्पल. सो फायनल इन्क्रीज्ड सीट विल बी 700. हे बघा 10% 50, 40% 200, जस्ट मल्टिप्लाय बाय 4. नाउ नेक्स्ट 700, 50% इन्क्रीमेंट होणार आहे, अर्ध इन्क्रीमेंट होणार आहे 350, जस्ट हाफ ऑफ द नंबर. 50% मीन्स हाफ, म्हणजे किती होणार आहे 1050. आणि शेवटच्या मध्ये 75% इन्क्रीमेंट होणार आहे. आता 75% कसं कॅल्क्युलेट कराल 3/4. ओके, 75/100 मीन्स 3/4. 4 2 जा 8 म्हणजे 600 इन्क्रीमेंट होईल, म्हणजे फायनल येणार 1400. म्हणजे जर सिम्प्लिफिकेशन केला की फायनल आन्सर तुम्हाला मिळून जाईल. मला वाटतं 7 नी कट होते नंबर आहे. 7 1 जा 7 1 जा 7 5 जा आणि 7 2 जा. अगेन वी कॅन डिवाइड बाय 5, जस्ट सिम्प्लिफाय इट. 5 2 जा 5 3 जा आणि 5 4 जा. म्हणजे फायनल आन्सर ज्या क्वेश्चनचं येणार आहे 2s2 3s2 4. हे फायनल आन्सर या क्वेश्चनचं. खूप सिंपल आहे, तुम्ही पुन्हा एकदा रिपीट करून व्हिडिओ बघू शकता. फक्त रेशो लिहिलंय आणि फक्त इन्क्रीमेंट केलंय 40%, 50% आणि 75%, कारण क्वेश्चन मध्ये तसंच बोललेलं की इन्क्रीमेंट करायचे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 9 नंबर क्वेश्चन. पुन्हा एकदा सेम तसंच क्वेश्चन आहे. बॉईज आणि गर्ल्सचा रेशो जो आहे 7:8 आहे. द रेशो ऑफ नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन ए कॉलेज 7:8. इफ there is a proposal to increase number of boys and girls 20 and 10% respectively, what is the new ratio? Now we have to find out the new ratio. इथं पण सेम तसंच करू शकता तुम्ही. समजा 70 पोरं आहेत आणि 80 पोरे आहेत, तर याच्यामध्ये 20% इन्क्रीमेंट होणार आहे आणि याच्यामध्ये 10% इन्क्रीमेंट होणार आहे. आता 20% 10% 7, 20% 14 इन्क्रीमेंट होईल आणि इकडं 8 इन्क्रीमेंट होईल. म्हणजेच किती येणार 84:88. म्हणजे बॉईज आणि गर्ल्सचा रेशो जो मिळणार आहे आपल्याला तो येणार आहे 21:22. 4 नी कट केलं, 4 2 8, 4 1 4, 4 2 8, 4 2 8. ओके, 21:22 हा फायनल रेशो. खूप बेसिक कॉन्सेप्ट बिल्ड करायसाठी आपण हे क्वेश्चन घेतो. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण जर आणखी चांगले स्टँडर्ड क्वेश्चन घेऊया. फक्त रेशो मध्ये फक्त हा रेशो तुम्हाला समजायला पाहिजे, त्याचा ऑर्डर आणि कुठल्या नंबरने मल्टिप्लाय करायचं हे फक्त तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन
जो आहे तो 10व्या नंबरचा क्वेश्चन आहे, 10 नंबर क्वेश्चन. सम ऑफ मनी इज टू बी डिस्ट्रीब्युटेड अमंग एबीसीडी. हा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता बरेच वेळा पैसे डिस्ट्रीब्यूट करायचे असतात, रेशो दिला जातो. हे ऍप्लिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे पुढे हाय लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना, की तो रेशो जो दिलाय एबीसीडीला पैसे जे मिळाले तो रेशो इज 5:2:4 3 आणि सी ला डी पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले तर बी चा शेअर काय? ए बी सी ratio of their distribution is 5:2:4:3 and according to question C get 1000 rupees more than D, so B share. खूप सिंपल आहे. ABC ला जे पैसे मिळणार आहेत ते 5:2 4:3 ह्या रेशो मध्ये मिळालेत आणि C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले. तर आता रेशोच्या पार्ट मध्ये जर बघितला तर C ला 4 पार्ट मिळालेत आणि D ला 3 पार्ट मिळालेत. किती पार्ट जास्त मिळाले? तर 1 पार्ट फक्त जास्त मिळाले. ओके, बट अकॉर्डिंग टू क्वेश्चन 1 part value is given. ओके, 1000 रुपीज. खूप सिंपल आहे. एका पार्टची व्हॅल्यू 1000 रुपये सांगले ना त्यांनी, तर मग बी ला किती पैसे मिळाले? मग बी ला तर ऍक्च्युली 2च पार्ट मिळालेत, मग 2 पार्टची व्हॅल्यू काय? खूप सिंपल क्वेश्चन. तर 2 पार्टची व्हॅल्यू येणार 2000 रुपये, कारण 1 पार्ट 1000 तर 2 पार्ट 2000. त्यामुळे बी चा शेअर जो असणार आहे तो 2000 रुपये असणार आहे, असं तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळून जाईल. ओके, म्हणजे फक्त तुम्हाला रेशो जमायला पाहिजे, रेशो मर्ज करता यायला पाहिजे. 3 व्हेरिएबल 4 व्हेरिएबल. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता इथं पण सेम तसंच आहे की त्या तिघांना पैसे तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत ए बी सी ला, आणि इथं सांगितले की ए ला जे पैसे मिळाले त्याच्या 5 पट आणि बी ला जे पैसे मिळाले त्याच्या 6 टाइम्स बोललेलं आहे आणि सी ला जे पैसे मिळाले त्याच्या 8 टाइम्स. ओके, म्हणजे तुम्हाला 1180 ही जी अमाऊंट आहे ती डिस्ट्रीब्यूट करायची एबीसी ला. 5 times of A, 6 times of B and 8 times of C are equal. मग आत्ताच हे शिकलं आपण ऍप्लिकेशन मर्ज कसं करायचं रेशो. आता एबीसीचा रेशो काढायचा आहे, तर एबीसीचा रेशो काढताना ए चा पार्ट सांगायचा तुम्हाला बी चा आणि सी चा. तर ए चा पार्ट सांगताना ए चा कोएफिशियंट हाईड करायचं, झाकायचं आणि बी आणि सी चा कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय येणार? 6 8 चा 48. सेम बी चा बीला आपण हाईड केलं तर दिसते काय आपल्याला? ए आणि बी सॉरी ए आणि सी, मग त्यांचं मल्टिप्लिकेशन 40 आणि सी चा रेशोचा पार्ट सांगताना सी चा कोएफिशियंट तुम्ही हाईड केला, ए आणि बी चा कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन किती येणार? मल्टिप्लिकेशन 30. म्हणजे ए ला 48 पार्ट मिळाले, बी ला 40 पार्ट मिळाले, सी ला 30 पार्ट मिळाले. म्हणजे टोटल किती पार्ट ऍक्च्युअली मिळणार आहेत ए बी सी ला तिघांना? तर तुम्ही बघितले तर 118. बट अकॉर्डिंग टू क्वेश्चन 118 पार्ट इज इक्वल टू सिंपल 1180. त्यांनी मेन्शन केले बघा 1180 रुपये तिघांना वाटले. तर एका पार्टची व्हॅल्यू एकदम सिंपल आहे, एका पार्टची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल 10 रुपये. तर मग त्यांनी म्हणलं की तिघांना पण कसे पैसे डिवाइड करणार, तर ए ला मिळणार 48 पार्ट, म्हणजे ए चं जे शेअर असणार आहे फक्त 10 ने गुणायचे 480. बी ला जे पैसे मिळणार आहे ते 400 आणि सी ला जे पैसे मिळणार ते 300, कारण 30 पार्ट, कारण एका पार्टची व्हॅल्यू आहे 10. अशा प्रकारे आपण आजच्या ह्या सेशन मध्ये बेसिक रेशो प्रोपोर्शनचा कॉन्सेप्ट बघितला की रेशो कसा मर्ज करायचा, 3 व्हेरिएबल 4 व्हेरिएबल, आणि त्यावरून एकदम बेसिक सुरुवातीचे कॉन्सेप्ट बिल्ड करण्यासाठी एक सिंपल क्वेश्चन पाहिले. आपण सेकंड पार्ट मध्ये आणखी हाय लेवलचे क्वेश्चन पाहण्यापूर्वी प्रोपोर्शनचा पार्ट पहिला पाहूया, त्यानंतर मग रेशोचा आणखी कॉन्सेप्ट यूज करून कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे पाहूया. थँक्यू सो मच.